Hello. Um, uh, this is I don't know artifact episode आहे की काय माहित नाही यार. बट जेव्हा पण माझं डोकं खूप जास्त हे होऊन जाते म्हणजे खूप साऱ्या गोष्टींनी भरून जाते ना, तेव्हा आय कुडंट थिंक अ बिट. या म्हणजे मी कोणत्या माझ्या प्रॉडक्टबद्दल म्हणजे कोणत्या चांगल्या गोष्टीबद्दल विचारच करू शकत नाही. म्हणजे आज सकाळपासून माझ्या डोक्यामध्ये जेवढे वाईट विचार येऊन राहिले ना, वाईट काल रात्रीपासून. येस, आय डोंट नो व्हाय बट येस यार, हे अशा प्रकारचे विचार येणं कसं आहे की कोणत्या म्हणजे असं वाईट विचार करणं इट इज नॉट रिअली गुड यार. म्हणजे हे चांगली गोष्ट नाही आहे या. आणि मी काल रात्री कंटिन्युअसली आय एम थिंकिंग अबाउट दॅट. सो त्यामुळे अजून जास्त डोकं एकदम हे होऊन झालं या. काल रात्री मी आर्टिफॅक्ट एपिसोड पण चांगल्याने केला नाही बिकॉज ऑफ दॅट की काल पण कंटिन्युअसली मी याच्याबद्दलच विचार करून राहिलो होतो. आणि या म्हणजे जस्ट आय कुडंट प्रॉपरली थिंक लाईक दॅट या. सो मला थोडीशी मदत हवी होती या. आय नीड टू स्पीक फॉर समथिंग. सो आता सकाळी उठलो आणि सकाळी उठल्यानंतर सेम थॉट. सो झालं काहीच नाही रे, कुछ भी नाही हुआ या. बट इट वॉज लाईक दॅट की माझं डोकंच त्याप्रमाणे विचार करून राहिलाय. म्हणजे एक प्रकारे निगेटिव्हिटीनी भरून राहिलाय. ओके. वेल, झालंय काय ऍक्च्युली. येस. मग पुन्हा बोलून घे ना या. म्हणजे बोलून घे, आपण माइंड क्लिअर अप करू, आपण दोन्ही बाजूनी समजून घेऊ. ओके. वेल, काही झालं काही नाही. ओके. मला नाही का आता वैभवचा फोन येऊन राहिला होता, LGचा G8X. ओके. आणि मला त्याची सिनेमॅटिक अनबॉक्सिंग करायची होती. इट्स नॉट अ नॉर्मल अनबॉक्सिंग, इट्स अ सिनेमॅटिक अनबॉक्सिंग. सिनेमॅटिक अनबॉक्सिंग मध्ये कॅमेरा मुवमेंट असते वगैरे खूप साऱ्या गोष्टी असते. इट्स समथिंग रिअली डिफरंट या. तर मी त्याला म्हणलं की सिनेमॅटिक अनबॉक्सिंगसाठी होईल का म्हणलं तुझं पॉसिबल. तर तो म्हणे मला सगळ्यांसोबत करायचं आहे म्हणे, मी सगळ्यांना बोलू का म्हणे. मी म्हणलं नाही, म्हणलं सगळ्यांना नको बोलू बिकॉज ऑफ दॅट की सगळेजण राहील तर मी नर्वस होऊन जाईल आणि काम प्रॉपरली होणार नाही. सो बेसिकली म्हणलं की आपण दोघच जण राहू आणि दोघच जण शूट करून घेऊ. मग त्याचे काहीतरी होऊ नये विचार सुरू होते. तर आणि त्याला पण थोडंसं कुतूहल होतं की या नवीन फोनचं की हा पण कसा काय दिसतो बा वगैरे. सो त्याचं काहीतरी अनक्लिअर होतं या. मग मी म्हणलं की ठीक आहे म्हणलं, म्हणजे समज जर तू म्हणजे तुझं नाही हो जमत असेल वगैरे वगैरे, म्हणजे यू वॉन्ट टू डू इट बाय युअर सेल्फ. सो ठीक आहे ना, मग तू तुझ्या हिशोबाने अनबॉक्सिंग कर या. इट्स काइंड ऑफ डू डू म्हणजे तुला ज्याप्रमाणे करायचं वगैरे वगैरे. येस. आणि मग सगळ्यांना बोलू वगैरे. दॅट्स या. हे बिलकुल करेक्ट होतं ह्या. म्हणजे युजली कसं आहे, मोबाईल त्याचा आहे, आपण जस्ट हे व्हिडिओ असं करतो म्हणलं की जस्ट लाईक आपल्याला थोडंसं प्रॅक्टिस होऊन जाईल. दॅट्स व्हॉट आय एम थिंकिंग अबाउट या. ही एक गोष्ट झाली. ओके. ही तेवढी फारशी मोठी गोष्ट नव्हती. दुसरी अशी एक गोष्ट आहे की विशालची हे झाली होती म्हणजे सगाई, आणि त्या सगाईमध्ये मी शूट केलं. ओके. सो शूट केलं, सगळं काही केलं वगैरे. ओके. हे पहा, कोणाचाही व्हिडिओ बनवायचा असेल ना तर इट टेक्स अ टाइम, इट टेक्स अ एफर्ट या. म्हणजे ही अशी एक गोष्ट नाही आहे की खूप इझिली बनून जाते. नो, इट्स खूप साऱ्या गोष्टीवर कन्सिडर करावं लागते. कुठे कट घ्यायचं आहे, का घ्यायचं आहे वगैरे वगैरे. ओके. सो युजली मी चार्जचं वगैरे काही घेऊन इट जस्ट लाईक मी पैसे वगैरे घेऊन पण नाही राहिलो. येस. बट जस्ट लाईक दॅट की एक प्रकारे असते ना की क्लायंटनी म्हणजे ज्या कोणाचा तो व्हिडिओ आहे त्याचं पण काही ना काहीतरी एन्थुझियास्टिक असला पाहिजे तो. म्हणजे त्याचं पण काही ना काहीतरी इंटरेस्ट असला पाहिजे की माझा सगळ्याचा व्हिडिओ हा बनवून राहिला तर केव्हा देईल बा वगैरे वगैरे. आणि ऍक्च्युली त्याच्याकडून एकदा पण कॉल नाही आला मला असा. ओके.
की माझ्या सगळ्याचा व्हिडिओ बनव लवकर या. इट्स लाईक वन मॅनचं कसं होतं, वन मॅनचं आता सगळ्याची झाली. वन मॅनने मला 2-3 वेळा म्हणला. आता युजली माझा शेड्यूल काफी टाईट आहे. आय लाईक कम्प्लिटली बिझीच आहे. येस. बट कसं वन मॅनने असं म्हणलं ना, तर जस्ट लाईक मला त्याचा शब्द वाटला की चलो यार, त्या शब्दाचा मान ठेवा वाटला. आणि अं, आपण करू का मला त्याचा व्हिडिओ. तर मी माझं काम साईडला ठेवलं आणि पहिले त्याचा व्हिडिओ बनवला. ओके. सो इट जस्ट लाईक दॅट की त्याचा पण इंटरेस्ट होता ना तो व्हिडिओ बघण्यामध्ये वगैरे, समथिंग लाईक दॅट. ओके. आणि त्याने मला 2-3 वेळा पण म्हणलं. विशालचं मला एकदा पण कॉल वगैरे असा काही आला नाही. ओके. हे झाली वन थिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचा मला मेसेज आला विशालचा. तू म्हणे की माझ्या सगळीचा व्हिडिओ युट्यूबवर नको अपलोड करू म्हणे. आता कसं आहे की मी जेवढे काही सगळ्याचे व्हिडिओ आहे ना ते मी युट्यूबवर अपलोड करतो. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मला माझ्या पोर्टफोलिओसाठी कामी येते ते, त्या साऱ्या गोष्टी. तर म्हणजे म्हणजे पोर्टफोलिओ म्हणजे समथिंग लाईक दॅट की समजा मी कोणाला काही दाखवतो म्हणलं की मी कोणकोणतं काम केलं आहे, तर ॲक्च्युली मी दाखवू शकतो की हे जे काम केलं आहे, असं असं काम केलं आहे वगैरे वगैरे. येस. बट समजा जर मी ते युट्यूबवर अपलोड नाही करेन तर मग तो माझा पोर्टफोलिओ नाही बनेल ना. मग ते काम तर व्यर्थच आहे ना माझ्यासाठी. हो, एक तर मी त्या कामासाठी पैसे नाही घेऊन राहिलो, दॅट इज ओके. दुसरी गोष्ट की विशाल म्हणत आहे की तो व्हिडिओ युट्यूबवर नको अपलोड करू. तर मग एक प्रकारे समहाऊ इन समवेअर इट जस्ट फील्स लाईक दॅट की मग मी ह्याचं काम कशासाठी करू यार. म्हणजे या गोष्टीपासून मला तर काही ना काहीतरी फायदा झाला पाहिजे, कुछ तो या. या आणि जस्ट लाईक ॲज अ फ्रेंड्स म्हणून तरी, ॲज अ त्यांनी एकदा तरी याने असं म्हणलं पाहिजे ना की भाऊ मी माझा व्हिडिओ तरी बनव या. त्याने समजा एवढं तरी म्हणलं नाही, जस्ट लाईक आय विल डू इट या. बट त्याने ते नाही म्हणलं. इन्स्टेड ऑफ दॅट त्यांनी असं म्हणलं की माझा व्हिडिओ बनल्यानंतर तू युट्यूबवर नको टाकशील. इट वॉज लाईक आय हर्ट लिटिल, म्हणजे आय हर्ट समथिंग डीप इनसाइड. म्हणजे मी थोडा बहुत आतमध्ये थोडासा हर्ट झालो या. आणि या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की आता त्यांनी असं का म्हणलं आय डोंट नो. म्हणजे समथिंग म्हणजे काही काही लोकांना प्रायव्हसीची खूप जास्त गरज असते. म्हणजे दे डझंट वॉन्ट टू म्हणजे त्यांची स्वतःची आयडेंटिटी असं बाहेरच्या इंटरनेटवर असं त्यांना आवडत नाही. खूप साऱ्या लोकांना नाही आवडत. आय अप्रिशिएट, आय नो दॅट थिंग या. बट दिस इज युअर सगळं या. याच्यामध्ये तुझं काही पर्सनल वगैरे काही आहे ना याच्यामध्ये. जस्ट लाईक तुझ्या सगळ्यामध्ये काय होणार आहे, बंच ऑफ पीपल विल इट्स लाईक नथिंग एल्स. याच्यामध्ये अशी काही सिक्रेट गोष्ट वगैरे काही आहे ना या. तरी पण तू असं म्हणत आहे की माझा व्हिडिओ युट्यूबवर नको अपलोड करू या. म्हणजे जस्ट लाईक दॅट. तर मला थोडासा वाईट वाटला. त्यामुळे मग मी नाही का स्वतःहून असं डिसिजन घेतलं की यार जोपर्यंत विशाल म्हणत नाही की माझा व्हिडिओ बनवा तोपर्यंत मी बनवणार नाही या. सो ॲक्च्युली विशालच्या लग्नासाठी माझ्या खूप काही आयडिया होत्या. म्हणजे मला स्पीच वगैरे द्यायची होती, त्यानंतर कॉस्ट्युम सेटअप करायचे होते, त्यानंतर सगळेजण प्रॉपर गेटअपमध्ये राहीन वगैरे. इट इज ऑल दिस थिंग आय वॉज थिंकिंग अबाउट सो मच थिंग्स. येस. बट समज जर विशालची पण अशी हे असेल की त्यालाच म्हणजे असं म्हणजे अशा प्रकारे व्हिडिओ बनवणं, अशा प्रकारे स्पीच देणं, समजा तो सगळ्याच्याच व्हिडिओला एवढा जास्त भीत असेल, एवढा जास्त म्हणजे इंटरनेटवर नको टाकू बा वगैरे, तर मग बाकीचे म्हणजे स्पीचमध्ये ते तर खूप जास्त पर्सनल होते या. त्याच्यामध्ये तो तर काहीच हे करू शकणार नाही. सो इट वॉज लाईक दॅट की मला असं वाटलं की यार रेन दे या. इट वॉज लाईक दॅट की आपले जे प्लॅन्स आहेत ते थोडे साईडला ठेवू आणि लेट जस्ट एन्जॉय हिज वेडिंग. येस. जस्ट लाईक दॅट की ज्याप्रमाणे जे नॉर्मल लोक एन्जॉय करतात त्याप्रमाणे. येस. मला हा जो मोमेंट आहे ना हा जास्त मेमोरेबल बनवायचा होता. बट ज्या व्यक्तीचा हा मोमेंट आहे त्याला समज जर हा मोमेंट इतका जास्त असा खूप हे बनवायचं नसेल तर मग मला पण असं वाटतं ना की व्हाय शुड आय डू दॅट या. मे बी क्यों ऐसा कर रहा हूँ या. सो मग मला पण असं वाटलं की यार लेट इट जस्ट आउट. वेल हा झाला तुझा पर्स्पेक्टिव्ह यार. या व्हॉट अबाउट हिज पर्स्पेक्टिव्ह या. म्हणजे त्याचा काही ना काहीतरी पर्स्पेक्टिव्ह असेल ना की चलो बा म्हणजे बोनू वगैरे बिझी असेल त्यामुळे त्याचा व्हिडिओ बनवला नाही या. तर अरे बिझी आहे काय, जस्ट लाईक लेट मी आस्क धिस वन्स या. एटलीस्ट मेसेज तर कर मेरे को.
एक मैसेज कर या एक फ़ोन कर, दैट्स इट, आई डोंट वांट एनीथिंग एट ऑल या। अगर तू इतना भी कर लेगा ना तो इट इज हॅड इनफ फॉर मी या. समजा जर वॉटेव्हर म्हणजे त्यामुळे या छोट्याशा गोष्टीपासून नाही का माझं डोकं एवढं जास्त विचार करून राहिलं ना की बहुत जास्त. युजली कसं आहे की मित्रांसोबत पण टाइम स्पेंड करायला मला आवडणं थोडंसं कमी होऊन राहिलं आणि वेस्ट ऑफ टाइम वाटून राहिलं यार. या म्हणजे अगोदर नाही का या मोमेंटसाठी मी नाही का पूर्ण घर दार सोडून ऑफिस वगैरे सोडून वगैरे यांच्यासोबत टाइम स्पेंड करायसाठी मी मरीमर करत होतो या. बट आता कसं वाटत आहे की आता वेस्ट ऑफ टाइम वाटत आहे या. जस्ट लाईक क्यू गया मैं वहाँ पे. आणि व्हाय इज दिस चेंज हॅपनिंग इनसाइड मी बिकॉज ऑफ दॅट की मेरे को लगना है, दॅट इज वॉट आय नीड या. म्हणजे कसं आहे की आता ऑक्टोबर महिना सुरू आहे. ऑक्टोबरची आजची तारीख आहे 19 तारीख आहे. ओके. आणि ऑलमोस्ट लाईक दॅट की माझं एज पण 28 आहे. मला लवकरात लवकर लागायचं आहे. यस, हे जस्ट लाईक हे लोक पढाई करत आहे, त्यांना कुठे केव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे, त्यांना जॉब तर लागणारच आहे. बट माझ्यापाशी तसं काही नाही ना. माझ्यापाशी ना ग्रॅज्युएशन आहे, नाही अशी काही डिग्री आहे. यस, माझ्यापाशी माझी फक्त क्रिएटिव्हिटी आहे. सो जस्ट लाईक आय नीड टू डू मोर अँड मोर क्रिएटिव्हिटी. दॅट्स व्हॉट आय एम डुईंग इट या. आणि मला असं वाटत आहे की आपण या ज्या गोष्टी आहे ना, या गोष्टीला आपण म्हणजे हे जे आपण जे काम करतोय याला जेवढ्यात जास्त वेळ देऊ तेवढं बेटर राहील या. कारण कसं आहे की समोर जाऊन आपल्याला याचा काम पडेल, याचा एक्सपिरियन्स पडेल, याचा येस म्हणजे इट वॉज लाईक दॅट की तुला समोर जाऊन काही ना काहीतरी करायचं असेल तर दॅट्स यू नीड टू डू प्रॅक्टिस ऑन दिस थिंग. येस, या गोष्टीबद्दल विचार प्रॅक्टिस करणं, शूट करणं, एडिट करणं, एक्सपिरियन्स घेणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके. सो राईट. सो म्हणजे कालपासून माझ्या डोक्यामध्ये असेच थॉट्स येऊन राहिले वगैरे, वाईट वाईट विचार येऊन राहिले वगैरे. इव्हन मी बादलबद्दल पण विचार करून राहिलो होतो. म्हणजे बादलच्या अशा छोट्या छोट्या गोष्टीबद्दल मी जास्त माइंड करत नव्हतो या. म्हणजे त्यांनी असं काही चिडवलं म्हणलं वगैरे, जस्ट लाईक लेट इट गो यार, जाऊ दे बोकात. बट कसं आहे इतक्यात मी विचार पण करून राहिलो अँड दॅट इज नॉट रिअली गुड या. म्हणजे जस्ट लाईक दॅट की कोणी समोरून तुम्हाला शिवा देत असेल ना तर समजा जर तुम्ही शिवा देत असाल ना तर तुम्ही त्याच्यापेक्षा बुद्धू आहात या. तर माझा पर्स्पेक्टिव्ह हाच राहतो नेहमी की जो सामने से गाली दे रहा है जस्ट लाईक लेट हिम डू दिस. म्हणजे त्याला ज्याप्रमाणे द्यायचं आहे जस्ट डू दिस. येस, आपण जस्ट ऐकायचं आणि जस्ट लेट इट आउट करायचं या. कारण हेच एक प्रॉपर वे आहे. इग्नोरन्स करणं हे खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. बट कसं आहे की अगोदर या साऱ्या गोष्टी माझ्याशी होत होत्या पॉसिबल. बट आता इतक्यात होऊन नाही राहिला. इतक्यात असं वाटतंय की त्याला जबाब देऊ, त्याला आन्सर देऊ, त्याला म्हणू वगैरे, त्याला 2-3 शिव्या देऊ किंवा आफ्टर दॅट इन्सिडेंट्स मी डोक्याबद्दल याच्याबद्दल विचारच करत राहतो वगैरे वगैरे. सो इट्स नॉट द गुड थिंग या. इट्स नॉट, डेफिनेटली नॉट या. सो येस, दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. येस, तर हे जे तुझ्या माइंडमध्ये या सगळ्या ज्या गोष्टी होऊन राहिल्या आहेत तर याला तू कशाप्रमाणे कमी करशील? हाऊ डू यू डू दॅट? वेल आय एम थिंकिंग म्हणजे या सगळ्या गोष्टीवर आन्सर वगैरे काही आहे नाही. म्हणजे याच्याबद्दल विचार करून जस्ट लाईक वेस्ट ऑफ टाइम आहे आणि फालतूच आहे. सो आय नीड टू डिस्ट्रॅक्ट फ्रॉम दिस. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना याच्यापासून थोडंसं डिस्ट्रॅक्ट व्हावं लागेल. समजा जर मी डिस्ट्रॅक्ट होत नाही ना तर मी आय एम जस्ट कीप थिंकिंग अबाउट दिस थिंग. ओके. तर म्युझिक इज वन ऑफ द सोल्युशन. येस, म्हणजे तुला म्युझिक आवडते तर म्युझिक ऐक. ओके. जेणेकरून काय होते की आपण त्या थॉट्स बद्दल अजून जास्त विचार करत नाही. इट वॉज गुड. अजून आज सकाळपासून अजून एक थॉट्स खूप जास्त येऊन राहिला आहे की आज रात्री म्हणजे काल रात्री मला जे स्वप्न पडलं होतं ते स्वप्न इट वॉज रिअली गुड स्वप्न या. म्हणजे त्या मोमेंटमध्ये मी कोणातरी अशा एका व्यक्तीसोबत होतो. म्हणजे अशी कोणती म्हणजे जस्ट लाईक माय गर्लफ्रेंड या. म्हणजे दॅट्स व्हॉट आय एम फील लाईक दॅट या. म्हणजे कसं आहे की तुम्ही कधी उडले नाही आहे या, तर तुम्हाला कधी उडण्याचा एक्सपिरियन्स नाही आहे. ओके. बट जेव्हा तुम्ही उडता ना तर तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? इट वॉज रिअली गुड. उडता म्हणजे असं सक्सेसवर नाही म्हणत आहे मी या. ऍक्च्युली म्हणजे फ्लाइंग या, एअर इन द फ्लाइंग. म्हणजे जेव्हा तुम्ही हवेत उडता तेव्हा जे एक प्रकारे सॅटिस्फॅक्शन वाटते वगैरे वगैरे या, हे मला फील होऊन राहिली.
जे की मी अजूनपर्यंत उडलेलो नाही. येस. अजून थोडा छोट्या शब्दात सांगायचं म्हणलं म्हणजे की मानून घे तू कधी बासुंदी खाल्ली नाही आहे. ओके. बट तरीही तुला बासुंदीची टेस्ट तोंडात फील होऊन राहिली आहे. हे ऍक्च्युली कधी होत नाही, कोणत्याच ह्युमन बिंग सोबत होत नाही. बट हे ऍक्च्युली माझ्यासोबत होऊन राहिलं आहे. आता म्हणजे हे कसं काय होऊन राहिलंय, वाय? मी अजूनपर्यंत कोणत्या सिरियस रिलेशनशिप मध्ये नाही आहे, नथिंग एल्स, कुछ भी नाही. अशा रिलेशनशिप मध्ये कधीच होतो नाही वगैरे वगैरे लाईफ मध्ये. बट कालच्या स्वप्नामध्ये मी जे एक्सपिरियन्स केलाय त्याच्यामध्ये मी खूप डीपली इनसाइड एका व्यक्तीवर लाईक करत होतो, एका व्यक्तीला लाईक करून राहिलो होतो. आणि त्या मोमेंटला म्हणजे मी त्या स्वप्नामध्ये त्या मोमेंटमध्ये मी जेन्युअनली त्या व्यक्तीसोबत राहण्यासाठी मरीमर करून राहिलो होतो. या आणि अशा प्रकारची फिलिंग माझ्या डोक्यामध्ये येणं पॉसिबल म्हणजे ऍक्च्युली ह्युमन बिंगसाठी म्हणजे अशा कोणत्याच व्यक्तीसाठी असं वाटत नाही की या साऱ्या गोष्टी व्हायला पाहिजे. बट ऍक्च्युली त्या माझ्या डोक्यासोबत माझ्यासोबत होऊन राहिल्या होत्या. आणि दॅट्स वाय आय एम काइंड ऑफ कन्फ्यूज की हे कसं काय होऊन राहिलं माझ्यासोबत. या ती व्यक्ती म्हणजे तिचं नाव काय होतं आय डोंट नो यार. दिसायला पण खूप चांगली होती. ओके. आम्ही कुठेतरी गेलो होतो, म्हणजे आम्ही म्हणजे मी आणि त्यासोबत माझ्यासोबत ती व्यक्ती होती आणि आम्ही सगळे मित्र होते. विशाल, बादल, राजी सगळेजण होते सगळे. आणि आम्ही कुठेतरी गेलो होतो. प्लेस नाही माहीत बट वी जस्ट लाईक वेकेशन ऑर समथिंग लाईक दॅट. या आणि त्या मोमेंटमध्ये जेवढं काही बघितलं मी, इट फील्स रिअली रिअलिस्टिक, खूप रिअलिस्टिक वाटत होतं. आणि आय डोंट नो वाय बट येस, इट वॉज फील्स रिअली रिअलिस्टिक. आणि तो थॉट माझ्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली सकाळपासून आहे. आणि आय कुडंट लेट इट आउट फ्रॉम माय ब्रेन. येस. वेल, ज्या काही गोष्टी होऊन राहिल्या आहे ना, इट इज दॅट थिंग की ये सारी चीजें ना हे होते, सगळ्यांसोबत होते. बट कसं आहे की काही लोक याच्याबद्दल खूप जास्त विचार करतात, खूप डीपली विचार करतात आणि ते आपलं डोकं एकदम पॅक करून घेतात, दुसऱ्या गोष्टीला एंटर होऊ देत नाही. येस. आणि आय डोंट वॉन्ट डू दॅट. म्हणजे मला माझं डोकं नाही का एकदम रिअली म्हणजे असं डोकं करायचं आहे की कोणत्याही नवीन ऑपॉर्च्युनिटीला ऍक्सेप्ट करण्यासाठी माझं डोकं तशाप्रमाणे बनवायचं आहे. सो आय नीड टू रिअली जस्ट लाईक लेट इट रिलॅक्स. माझ्या दिमागाला थोडंसं रिलॅक्स राहणं मला थोडंसं प्रॉपरली आवडते, कारण त्याच मोमेंटमध्ये प्रॉपरली विचार करू शकतो, प्रॉपरली थिंक करू शकतो, प्रॉपरली काम करू शकतो. कोणती गोष्ट माझ्या डोक्यामध्ये घर करत राहत असेल ना, तर इट वॉज नॉट रिअली गुड. ही अच्छी बात नाही आहे. कारण समोर तुझ्या लाईफमध्ये अशा खूप साऱ्या काही गोष्टी होणार, कोणी बोलेल, नाही बोलेल, समथिंग वगैरे वगैरे. बट कसं आहे की त्या मोमेंटमध्ये तुला स्वतःला सांभाळून घेतलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि त्यानंतर तुला अंडरस्टँड करावं लागेल आणि दुसऱ्यांचा पर्स्पेक्टिव्ह पण दुसऱ्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी पण विचार करावा लागेल. तेव्हाच तू प्रॉपरली एक बेटर ह्युमन बिंग बनशील आणि तेव्हाच तू प्रॉपरली अंडरस्टँड करशील प्रत्येक गोष्टीला. सो दॅट इज वॉट आय एम टॉकिंग अबाउट. येस. अजून खूप जास्त खिचू शकत नाही बिकॉज ऑफ दॅट की आता मला थोडंसं खाली पण जायचं आहे, काम सुरू करायचं आहे वगैरे. ओके. आज 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 काय करायचं आहे, आज श्रेयसचा व्हिडिओचे लिरिक्स करेक्ट करायचे, सगळं पूर्ण लिरिक्सची. ओके. आज फुल एफर्ट देईन. ओके. आणि त्यानंतर मग लिरिक्स कम्प्लीट केले आणि तो एक शेवटला शॉर्ट्स आहे तो पण एक शूट करून घेईन, तो पण खतम करून घेईन. ओके. आणि मग काय की मग डुडल्स. ओके. तर आजचं टार्गेट हे आहे की आज लवकरात लवकर लिरिक्सचं काम खतम करून दे. ओके. म्हणजे जेणेकरून तू क्लिअर अप माइंड राहशील. लिरिक्स झाल्यानंतर ते फ्लोटिंग नाही का नोट्स, ते पण करायचं आहे. ते पण कशावर करते फाइंड आउट करायचं युट्यूबवर. अँड देन सो आता तर राईट नाव दिस इज द एंड. आणि ऑल्सो इज दॅट की खूप वेळ झाला आहे, आता आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल. लवकरात लवकर श्रेयसचा व्हिडिओ कम्प्लीट करून आपल्याला दुसऱ्या कामामध्ये वळावं लागेल. नागपूरमध्ये निघावं लागेल. नागपूरमध्ये हायपरलॅब शूट करावं लागेल. माझा प्लॅन हे आहे की समज जर मी तेजसच्या घरी राहतो, म्हणजे तेजसच्या रूमवर राहतो, तर ऑब्व्हियसली मी सर्व गोष्टी करू शकतो. बट व्हॉट इफ समजा जर तेजस जर नाही जमून राहिलाय सम रिझन, तर मग मला आत्याच्या घरी जावं लागेल ना. आत्याच्या घरून मला या सर्व गोष्टी शूट करावं लागेल. सो I will do it. I will definitely do it.
माझं टार्गेट हे आहे की आजची 19 तारीख आहे आणि या मंथ एंडपर्यंत श्रेयसचा व्हिडिओ कंप्लीट झाला पाहिजे म्हणजे नोव्हेंबरमध्ये मी आपलं याचं काम सुरू करू शकेल हायपरलॅब्स नागपूरमध्ये. ओके, सो टार्गेट तर हेच आहे, प्रयत्न करू आपण लवकरात लवकर खतम करण्याचा. ओके, सो दिस इज द एंड, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 266. राईट नाव वी आर at Wardha, Maharashtra. Thank you.